रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरीत्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगलितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदैतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाचे शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7-8-9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह परभोग असार्था. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशीचे वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोऽध्यायी. हंस सनकोपदेश 13दशात. भक्तियोग ध्यानविधी 14दशात. सिद्धी विभिन्न लक्षण 15दशात. विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले.
क्रियायोगवर्णनं 27व्यात केले असे निवेदित, निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरस कथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आषाढवद्य प्रतिपदा शके 1947. कालच आपण श्रीगुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा केला. भगवान व्यास वेदव्यास त्यांच्याप्रती आपला नम्र भाव आपण व्यक्त करतो, व्यासांना गुरुस्थानी मानून. कारण व्यासश्रेष्ठम जगत सर्वम. व्यासाने ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या सगळ्या ग्रंथांमधून केलेला आहे, पुराणांमधून केलेला आहे, आणि या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट अशी जगामध्ये नाही की जी व्यासाने वर्णन केलेली नाही. म्हणून नमो नमस्ते व्यासगुरु, जय निगमागम कल्पतरू, अचतुरवदनो विश्वविधाता, विभुजो हरिरची परिपालयिता, आभार नयनो शिवसंवरता, तमेव भगवान विश्वगुरु, जय निगमागम कल्पतरू. भगवान व्यासांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, आणि व्यासांना आपण पाहिलेलं नाही. व्यासांचे ग्रंथ आपल्यासमोर आहेत. त्यापैकी एक ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत, ज्यामध्ये स्वतः भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. आता आपले जे सद्गुरू आहेत त्यांना व्यासांच्या ठिकाणी मानून गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण सगळीकडे साजरा करतो. त्या सद्गुरूंच्याकडून आपण अनेक गुण घेतलेले आहेत. आणि या 11व्या अध्यायामध्येच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एकादश स्कंदामध्ये ओवी दिलेली आहे. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसे आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. त्यामुळे आपले सद्गुरू अनेक रूपामध्ये या ठिकाणी आहेत आणि ते अनेकांच्या तोंडून आपल्याला उपदेश करत असतात. आणि त्यांचा उपदेश ग्रहण करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहावं, एकांतामध्ये त्याबद्दलचा विचार करावा, श्रवण करावं. ते जे म्हणतील त्यावर विचार करून त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प करावा. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एका वाक्यामध्ये ते सांगतात, एखाद्या ग्रंथाची समाप्ती कधी होत नसते. वडिलांचं पत्र आलं की मुलगा ते पत्र एकदाच वाचतो आणि लगेच टाकून देतो, फेकून देतो किंवा जपून ठेवतो. असं कधी होत नाही. पण मुलाचं मुख्य कर्तव्य जे आहे ते असं आहे की त्या वडिलांच्या पत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे आचरण करणं हे त्या मुलाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास झाल्यानंतर समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे जन. त्यामुळे आपल्यावर जास्त जबाबदारी आहे की आपण जे जे शिकलो ते आता प्रत्यक्षामध्ये आपल्याला उतरवायचं आहे आणि मग त्यातच आपल्या नरदेहाचे सार्थकत्व आहे. अशा प्रकारे या 2-3 गोष्टीचा उल्लेख करून आज आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आजचा विषयसुद्धा तसा अवघड आहे. स्वतः भगवंतानीच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा विषय अगदी अवघड आहे. आणि ते म्हणतात की सत्संगाचा महिमा, कर्मानुष्ठान आणि कर्मत्यागाची रीत, अशा 3 गोष्टी या अध्यायामध्ये दिलेल्या आहेत. आता सत्संगाचा महिमा आपण ग्रंथराज दासबोधामध्ये एक ओवी येते, एके संगतीने चरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. एक संगत आहे की ज्यामध्ये आपल्याला जसं सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. मग आपण सत्वगुण प्रधान व्हावं का रजोगुण प्रधान व्हावं का तमोगुणाने प्रधान व्हावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आणि ठरवण्याची बुद्धी ही भगवंताने आपल्याला दिलेली आहे. आणि त्या भगवंताने दिलेल्या आपल्यावर केलेली ती कृपाच आहे. आणि त्याचा सुयोग्य वापर करून या नरदेहाचे आपण सार्थक करावे. सत्संगाचा महिमा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सत्संग हा शब्दसुद्धा काही सतचा संग, सत म्हणजे जे आज आहे, काल होतं आणि उद्या पण राहणारं ते सत, त्या सतचा म्हणून सनातन वैदिक हिंदू धर्म हा शब्द जो आला आहे तो त्यातूनच आला आहे. सनातन की गेल्या अनेक काळापासून असलेला आणि पुढील अनेक काळापर्यंत असलेला, राहणारा, टिकणारा असा एक शाश्वत धर्म जो आहे तो सनातन धर्म आहे. आता या ठिकाणी सत्संगाचा महिमा भगवंत आपल्याला समजावून सांगतात. म्हणजे ते स्वतः उद्धवांना समजावून सांगतात. आणि वसुदेव आणि
नारद यांचा एक संवाद आहे. त्यानंतर पुढे मग शुक परीक्षेचे संवाद आहे आणि त्यानंतर सूतजी आणि आमचे शौनकादी ऋषी यांचा संवाद आहे. आणि असं करत करत तो संवाद आता आपल्यापर्यंत येऊन पोचला आहे. आणि हे सगळे श्लोक, हे सगळे ग्रंथ आपल्यापर्यंत आले, ही सुद्धा आपल्यावर भगवंताची, आपल्या सद्गुरूंची कृपाच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सत्संगाचा महिमा सांगताना भगवंत पहिल्या श्लोकामध्ये खूप स्पष्टपणे काही गोष्टी सांगतात आणि ते त्या स्तरावर समजून घेणं फार अवघड आहे. श्री भगवान म्हणतात, न रोधयती माम योगो न सांख्यं धर्म एवच न स्वाध्यायस तपस्त्यागो निष्ठापूर्तं न दक्षिणा. सर्व आसक्ती नष्ट करणारा हा सत्संग आहे. सत्संगामध्ये का जावं? कारण आपली जी आसक्ती आहे, विषयाची आसक्ती आहे, एखाद्या गोष्टीचं प्रेम आहे, एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला गुरफटून घेतल्यासारखी अवस्था आपली होते. पूर्ण बांधीचे हस्त बांधीचे ऊर्णतंते लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक मूर्ख. त्यामुळे सगळी आसक्ती नष्ट कशामुळे होईल? तर ती सत्संगामुळेच आहे आणि त्याच सत्संगानेच भगवंताची प्राप्ती आहे. भगवंतच पहिल्या श्लोकात म्हणतात. पण ज्या सत्संगामुळे ही प्राप्ती होऊ शकते त्याला अनेक पर्यायसुद्धा आहेत. त्या पर्यायाची नावंसुद्धा या श्लोकामध्ये दिले. नो रोधयती माम योग न सांख्यन धर्म एवच. योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त, दक्षिणा, व्रत, यज्ञ, तीर्थ, यम आणि नियम अशा 14 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पण ते म्हणतात की या 14ही गोष्टींनी भक्त मला प्राप्त होऊ शकत नाही, तो मला मिळवू शकत नाही. पण कशामुळे मिळू शकतो? तो फक्त सत्संगामुळेच मिळू शकतो. म्हणून जनी जाणता पाय त्याचे धरावे. जो जाणता आहे, ज्याने भगवंताला जाणलेलं आहे, त्याच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं आणि साधक भावे नमस्कार घाली. त्याची चिंता साधूच लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. मग आपलं काम काय आहे की फक्त साधक भावे नमस्कार घाली. म्हणजे आपला सगळा भाव जो आहे सद्गुरूंच्या चरणी ठेवून आपण नतमस्तक झालो तर आपला पूर्ण भार जो आहे ते सद्गुरू स्वतः वाहतात आणि क्वचित घेता आडनानं मार्गी लावतो तो रे. जीव अत्यंत जाण तेच झाले सुजाण क्वचित घेता आडरानं मार्गी लावतो तो रे. अनेक सवया, अनेक अष्टकं आपण आपल्या उपासनेमध्ये म्हणतो, पण त्याचा अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो अर्थ एकदा समजला की उपासनेची गोडी माणसाला सहज लागते. आता ही उपासना कशाची आहे? तर जे जे ग्रंथ आपल्याजवळ आहेत त्या ग्रंथाचा अभ्यास, त्याचं वाचन, त्यावर चिंतन हे सुद्धा आपल्या सद्गुरूंच्या सत्संगतीच राहणंच आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की हे सगळं जे व्रत, तीर्थ, नियम, यम, त्याच्यानंतर दक्षिणा, यज्ञ, याग हे जे आहे त्यामध्ये सुद्धा काही ना काही माणसाकडून चुका होतच असतात. आणि म्हणून शेवटी आपण नेहमीच म्हणतो बा सत्संगामध्ये, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. म्हणजे ज्या ज्या आमच्याकडून चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा मागतो आणि प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर 3-3 आपण म्हणतो. त्याचं कारण हेच आहे. आणि मग सांगतात की आता वृतानि यज्ञश्छंदांसी तीर्थानि नियमा यमाहा यथावरुंधे सत्संग सर्वसंगोपही माम. म्हणजे सत्संगाच्या योगाने आत्ता पण कोणी कोणाला प्राप्त करून घेतलं आहे, कशा प्रकारे प्राप्त करून घेतलं आहे, अशी एक मोठी यादी या ठिकाणी 4 श्लोकामध्ये दिलेली आहे. ते 4 श्लोकसुद्धा आपण वाचूया. निदान ते वेदव्यासांचे शब्द आपल्या कानावर पडतात आणि तो सुद्धा एक सत्संगच आहे. आता याची सुरुवातच त्यांनी सत्संग शब्दाने केलेली आहे. सत्संगेन हि दैतेया यातुधाना मृगाहा खगाहा. मृगाहा, खगाहा सगळे बहुवचन आहे त्यामध्ये. गंधर्वा, अप्सरसो, नागाहा, सिद्धचारण गुह्यकाहा. विद्याधरा मनुष्येषु वैश्याः शूद्राः स्त्रियो अंत्यजाः रजस्तम प्रकृतयस तस्मिन् युगे नघ. नघमध्ये विसर्गामध्ये आहे. युगे अनघ. अनघ म्हणजे जे आपण केलेले पाप आहेत त्या पापापासून मुक्ती होण्यासाठी
हे सगळं आपण केलं आणि यांनी केलं आणि म्हणून ते सगळ्या पापांपासून मुक्त झाले. पुढच्या श्लोकात म्हणतात, बहुवो मत्पदम प्राप्ता, अनेक जणांना माझं हे पद प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्यांची नावं देतात पुन्हा, वृषपर्वा, बलिर्बाणो, मयश्चास्थ विभीषणः, सुग्रीवो, हनुमान, वृक्षो, गजो, गृध्रो, वणिक्पथः, व्याध, कुब्जा, व्रजे, गोप्यो, यज्ञपतीस्तथा परे. 4 श्लोकामध्ये या सगळ्यांची नावं दिलेली आहे. आता थोडक्यात आपण याचा अर्थ पाहूया, की प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी मला प्राप्त करून घेतलं आहे त्यांची पूर्ण ही यादी दिलेली आहे. दैत्य आणि राक्षस याने सुद्धा भगवंतांना प्राप्त करून घेतले आहे. आता दैत्य आणि राक्षसचा विचार केला तर त्याचं मूळ जे आहे ते पुन्हा भगवंताच्या भक्तांमध्येच आहे. जय आणि विजय पार्षद आहेत, भगवंताच्या अगदी जवळ आहेत. भगवंतासारखं चतुर्भुज रूपसुद्धा त्याने प्राप्त झालेलं आहे. फक्त गळ्यामध्ये वैजंती माळ नाही, हृदय श्रीवत्सलांचं नाही, कौस्तुभमणी नाही, हा काय तर तेवढा फरक. म्हणजे भगवंत सगळंच देतात, पण या 2-4 गोष्टीचं पेटंट स्वतःकडेच ठेवतात, इतरांना देत नाहीत. आता त्यांना दैत्य आणि राक्षस योनी प्राप्त झाली. आता ह्या सगळ्या जे उदाहरणं आहेत सगळे श्रीमद भागवतामध्ये आहेत आणि म्हणून याला महापुराण असं म्हणतात. नंतर पशु पक्षी. आता पशु कोण पशु तरून गेले त्याचासुद्धा म्हणजे हा एक वेगळा स्वतंत्र अभ्यास करण्याचाच विषय आहे. नंतर गंधर्व आणि अप्सरा यांनासुद्धा कसं त्यांचा उद्धार झाला भगवंताच्या या कृपेचा, कारण ते सत्संगामध्ये होते. त्याच्यानंतर नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, विद्याधर या सगळ्यांना माझी प्राप्ती झाली. आता मनुष्यांमध्ये जर विचार केला तर वैश्य, शूद्र, स्त्री आणि अंत्यज या सगळ्यांचासुद्धा उद्धार झाला. आता अंत्यजांचा झालेला उद्धार जो आहे तो सुद्धा आपण लक्षात घ्यावा. आमच्या रघुनाथ स्वामी पसरणी मठाचे जे होते, आत्ताच आपण 3-4 वर्षापूर्वी त्यांची 250वी पुण्यतिथी साजरी केली. हा पसरणीचा मठ वाईच्या जवळ सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यांचं चरित्र खूप अद्भुत असं चरित्र आहे. ते चरित्र वाचलं की चाफळच्या रामाबद्दलचं प्रेम जे आपल्या मनामध्ये आहे तो 100 पटीने तरी वाढतं, असा माझा अनुभव आहे. तुम्हीसुद्धा हा ग्रंथ अनेकांनी वाचलेला आहे आणि ज्यांनी वाचला नाही त्यांनी तो असा अगदी वाचावा आणि तो आनंद घ्यावा. त्यामध्ये अंत्यजाची गोष्ट दिलेली आहे. 2ऱ्याच अध्यायामध्ये दिली. अंत्यज म्हणजे जो अगदी खालच्या जातीचा होता तो सुद्धा उद्धरून गेला. कुठे रेडा झाला, कुठे घोडा झाला आणि कुठे अंत्यज झाला. आता रेडा झाला तो उद्धरून गेला, ते कोणतं उदाहरण आहे ते सुद्धा आपण शोधावं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट. त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञान्या होतं. आपल्याला ही कथा सगळी माहिती आहे. त्या रेड्याची समाधी आपल्या नाशिककडे जाताना, धुळ्यावरून नाशिककडे जाताना ते मध्ये गाव लागतं, तिथे आम्ही गेलो होतो. तिथे मुक्कामसुद्धा होता. ती समाधी पाहिली. त्यानंतर जे अंत्यज आहे की याचा उद्धार कसा झाला, घोडा आहे. मग मुकुंदराजाच्या काळामध्ये त्या घोड्याचासुद्धा उद्धार झाला. आणि अंत्यज जो आहे तो म्हणजे आपल्या वासुदेव स्वामी कण्हेरी मठाचे जे होते, जे आमचे सदाशिव शास्त्री येवलेकर होते पूर्वजन्मेचे, आणि त्यांचासुद्धा कसा उद्धार झाला, त्यांच्यातर्फे समर्थांनी या अंत्यजाचा कसा उद्धार केला हे सुद्धा पाहावं आपण. आता देतात वृत्रासूर, प्रल्हाद, वृषपर्वा, बली, बाणासूर, मयदानव, विभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवान. आता प्रत्येकाचं उदाहरण सांगणं किंवा ती कथा थोडक्यामध्ये सांगणं फार अवघड जातं आणि ह्यासाठी आपण स्वतःचा अभ्यास जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्याला तत्चिंतनम, तत्कथनम आणि तत्श्रवणम. तत् म्हणजे त्या ब्रह्मवस्तूचं चिंतन, त्याचं श्रवण आणि त्याचंच कीर्तन. हे जर सतत करत गेलो तर त्यातला खोल जसा अर्थ आहे तो आपल्याला सहजपणे समजतो. जांबवान आहे. जांबवानाची सुद्धा कथा खूप छान आहे. रामायणामध्ये सुद्धा ती आहे आणि कृष्णाच्या आख्यानामध्ये सुद्धा आहे. गजेंद्राचा आपल्याला माहिती आहे. तुलाधर वैश्य, हा वैश्य जो आहे तो वैश्य म्हणजे वणिक जो आहे तो सुद्धा आहे आणि तो सुद्धा उद्धरून गेला. अगदी प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करायचा. कुठेही त्या वजनामध्ये आजकाल जसं असतं तसं वजनाच्या खाली एक मॅग्नेट लावायचं आणि मग काहीतरी वजन कमी द्यायचं, हे असं काही न करता तो सुद्धा उद्धरून गेला. धर्मव्याध, धर्मव्याधाची गोष्ट आपल्याला आता पुढे येणार आहे. परमधामाला जाताना भगवान श्रीकृष्णांना ती लीला केली. त्या व्याधांनी
तो जो मुसळ होतं त्याचं एक टोक त्या बाणाला लावलं आणि त्या बाणाने भगवंताचं चरणकमल पाहिलं आणि त्याला असं वाटलं की हा हरिण आहे, म्हणून त्याने व्याधाने तो बाण मारला. आता भगवंतानी त्या व्याधाचा सुद्धा उद्धार केला. त्याचं कारण असं की ते म्हणतात की जो माझ्या चरणाशी एकत्र झाला, चरणाशी एकाग्र झाला, त्याचा मी उद्धार करतो, म्हणून त्याचासुद्धा उद्धार केला. मग सुग्रीव आहेत, हनुमान आहे, त्यानंतर कुब्जा आहे. कुब्जेचा सुद्धा प्रसंग आपण पाहिला. व्रजातील गोपी आहेत, यज्ञपत्नी आहेत, यज्ञपत्नींवर कृपा नावाचा एक पूर्ण अध्यायसुद्धा या ठिकाणी आहे. आता या यज्ञपत्नी ज्या आहेत, म्हणजे त्या ऋषींच्या पत्नी ज्या यज्ञामध्ये बसल्या होत्या, सगळ्या साधनसामुग्री आणि सगळा नैवेद्य तयार करत होत्या, त्या उद्धरून गेल्या, पण त्याचे पती मात्र उद्धरून गेले नाही. त्यांनासुद्धा हेवा वाटायला लागला की एवढं सगळं आम्ही यज्ञकर्म केलं, पण आम्हाला भगवंत समजलाच नाही. नवे योग यागे नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. आता या गोपींच्याबद्दल एक श्लोक या ठिकाणी आले. ते नादित श्रुतिगणा नोपासित महत्तमा. या गोपींनी कधीही वेदाध्ययन केलेलं नव्हतं, महापुरुषांची उपासनासुद्धा केलेली नाही. म्हणजे ज्या पद्धतीने, ज्या क्रमाने, ज्या उपायाने करायची ती उपासनासुद्धा त्यांनी केलेली नव्हती. काही व्रतवैकल्यसुद्धा केलेली नव्हती आणि तपश्चर्या तर अजिबात केलेली नव्हती. मग केवळ सत्संगाने त्या मला येऊन मिळाल्या. आणि मग सांगतात गोपी गाई यमलार्जुन वृक्ष. मग आता वृक्षाचा सुद्धा उद्धार, यमलार्जुनाचा आपल्याला माहिती आहे, नल कुबेर आणि मणिग्रीव हे कुबेराचे पुत्र आहे. त्या ठिकाणी नारदांच्या शापाने त्यांना हा वृक्षजन्म मिळाला आणि त्या वृक्षजन्मामध्ये तुमचा उद्धार भगवान श्रीकृष्णाच्या हातून होईल. आणि ते आपल्याला माहिती आहे, दामोदर लीला आणि त्यानंतर हा यमलार्जुनाचा उद्धार. आता व्रजातील हरिण हे पशु आहेत, या सगळ्यांनी मला भक्तीनेच प्राप्त करून घेतलेलं आहे. आता पुढच्या एका श्लोका म्हणतात, यम न योगेन सांख्येन दानव्रत तपोध्वरे, व्याख्या स्वाध्याय संन्यासैः प्राप्नुयात यत्नवान अपि. प्रयत्नशील साधक, म्हणजे ज्या साधकाने प्रयत्नपूर्वक भगवंताला प्राप्त करण्याचे सगळे प्रयत्न त्यांनी केले, त्यामध्ये योग असेल, सांख्य असेल, दान असेल, व्रत असेल, तपश्चर्या असेल, यज्ञ, वेदाध्ययन, स्वाध्याय आणि संन्यास, या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी दिली. या सगळ्यांनी सगळं केलं हे सगळं, पण त्यांनी मला प्राप्त ते करून घेऊ शकले नाही. आता याचं कारण आपणच आपल्याकडे लक्षात घ्यावं की दान आहे. आता दान द्यायचं आहे. आता दान कोणाला द्यायचं? अपात्र जो असेल तर त्याला दान देऊ नये. यो यदि मोहात दासती स पापियान भवती. नाही, आपण आपल्या गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणतो, यो यदि मोहात दासती स पापियान भवती. म्हणून जो सश्रद्धा आहे, ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, त्यांनाच दान द्यावं, त्यांनाच 4 गोष्टी अध्यात्माच्या सांगाव्यात. आणि न शिके किंवा काय आपण म्हणतो, समर्थ म्हणतात त्याला, त्याचं जर आपण सांगत बसलं तर आपणच मूर्ख ठरतो. मग पुढे म्हणतात संन्यास आहे, स्वाध्याय आहे. संन्यासामध्ये ते म्हणतात, आमचे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये खूप छान उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये ते म्हणतात सगळ्या घरादाराचा त्याग केला, जंगलामध्ये जाऊन राहिला, पण तिथेसुद्धा आपला एक नवीन प्रपंच सुरू केला. राजा भरत, त्यानंतर हरणाची योनी आणि मग जडभरत, हे सुद्धा आख्यान या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामध्ये काय काय चुका झाल्या आणि त्यामुळे भगवंताचा वियोग पुन्हा कसा सहन करावा लागला, हे सगळं स्पष्ट दिलेलं आहे. पण हे सगळे फक्त कशाने तरुण गेले तर माझ्या सत्संगानेच तरुण घेते. रामेण सार्धम मधुराम प्रणीते. जेव्हा अक्रूर आमच्या गोकुळामध्ये आला आहे, आता अक्रूर म्हणजे भगवंताचे काका, श्वफल्काचा पुत्र. श्वफल्क म्हणजे वसुदेवाचे भाऊ, त्यांचा पुत्र. म्हणजे हे काका आहेत अक्रूर म्हणजे भगवंताचे. आणि ते आल्यानंतर बलराम आणि श्रीकृष्णाला घेऊन जाण्यासाठी ते आले. कंसाने त्यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं होतं आणि माझ्याविषयी गाढ प्रेम असल्यामुळे त्यांनी हे काम स्वीकारलं आणि त्या आनंदाने त्या ठिकाणी आले. आता गोपी ज्या होत्या, त्यांचं प्रेम भगवंतावर होतं. त्यांनी कुठलेही साधन, आता वर जेवढं दिलेलं आहे ते
जसं योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त, दक्षिणा, व्रत, तीर्थ काहीच केलेलं नव्हतं, पण भगवंताबद्दलचं प्रेम होतं. आणि म्हणून त्या वियोगामध्ये, भगवंताच्या वियोगामध्ये असंख्य अशा त्यांना वेदना झाल्या, व्याकुळ झाल्या. आणि माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना प्रिय नव्हती. अन्य आश्रयो त्यागः. आमचे नारद महर्षी आपल्या भक्तिसूत्रामध्ये म्हणतात की भक्तीचं लक्षण काय आहे? अन्य आश्रयो त्यागः. म्हणून आपण म्हणतो, तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे, म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश आणिकाची आस न पाहू. आता पुढे भगवंत त्या ठिकाणी सांगतात की तास्ताः क्षपाः प्रेष्ठतमेन नीता मय्ये वृंदावन गोचरेण. मी वृंदावनामध्ये होतो तेव्हा रासक्रीडेच्या रात्री माझ्याबरोबर अर्धा क्षणामध्ये घालवला या गोपींनी. अर्धा क्षण म्हणजे गोपिकांना असं वाटतं म्हणजे जे सुखाचे क्षण आहे ते अगदी लवकर संपतात आणि दुःखाचे मात्र खूप काही, म्हणजे 1 तास असेल तरी असं वाटतं काय किती वर्ष झाले आम्ही दुःखामध्ये आहोत, भगवंताचं आमच्याकडे लक्षच नाही. पण सुखामध्ये असताना मात्र भगवंताचं स्मरण होत नाही. सुखमे सुमिर न करे, दुःखमे सुखमे करे नकोय. त्यामुळे माझ्याकडे सुरुवातीपासून सायकल होती, मग स्कूटर होती, मग कार आली. ती दर 6 महिने झाली की त्या मेकॅनिककडे मी घेऊन जायचं आणि तो मला गेल्यावर विचार, काका काय झालं गाडीला, स्कूटरला काय झालं? मी सांगायचं काही झालं नाही, चांगली चालते आहे ती, फक्त ती चांगली चालते आहे हे तुला सांगण्यासाठी आलो आणि तुला जे काय करायचं कर आणि नंतर मी उद्या घेऊन जाईल. कधीही ती माझी गाडी 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, कधीही रस्त्यामध्ये सुद्धा बिघडली नाही. त्याचं कारण की आपल्यावर दुःख आल्यानंतर भगवंताचं स्मरण करतो, पण सुख असताना स्मरण करतं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मत्कामा रमणं जारं स्वरूप विदो अबलाः ब्रह्म मां परमं प्रापुः संगात शतसहस्रशाः. आता ते म्हणतात की माझं खरं स्वरूप हे फक्त गोपीने जाणलं होतं. त्या मला स्वतःच्या प्रियतम समजत होत्या. जार भावाने का असेना माझी भेट घेण्यासाठी त्या व्याकुळ होत होत्या. त्यांचं घरदार होतं, संसार होता, नवरा होता, मुलं होते, सगळं होतं, सासरे सगळे ते होत्या, पण तरी पण माझ्या भेटण्याची इच्छा त्यांच्या ठिकाणी तीव्र होती. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. शेकडो हजारो स्त्रियांनी म्हणजे या गोपींनी फक्त सत्संगानेच माझी प्राप्ती करून घेतली होती. तस्मात् त्वम उद्धवो उत्सृज्य चोदनां प्रतिचोदनां प्रवृत्तंच निवृत्तंच श्रोतव्यम श्रुतमेवच. म्हणजे विधी, निषेध, प्रवृत्ती आणि निवृत्ती आणि इह परलौकिकासंबंधीचा कर्माचा त्याग या गोष्टींनी त्यांनी मला प्राप्त करून घेतलेलं होतं. आता उद्धव जे आहेत त्या ठिकाणी एक संशय त्यांच्या मनामध्ये आला. उद्धव म्हणतात, संशय शृणोतो वाचं तव योगेश्वरेश्वरः न निवर्तते आत्मस्थो येन भ्राम्यती मे मनः. स्वधर्मानुसार कर्म करावं का सगळं सोडून तुम्हाला शरण जावं, असा मला 2 पर्याय माझ्यासमोर आहेत. तस्मात् सर्व भावेनं मला शरणी असं एके ठिकाणी म्हणतात. आणि मग म्हणतात, जे जे तुमचं विहित कर्म आहे त्याचा त्याग करू नका. स्वधर्मानुसार मी कर्म केलं पाहिजे. अर्जुनाचा स्वधर्म क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करण्याचा आहे. ब्राह्मणाचा स्वधर्म ब्राह्मण असल्यामुळे भगवंताची पूजा अर्चा, नामसाधना, गायत्री जप हे सगळं करण्याचं आहे. पण स्वधर्म सोडून जर आपण परधर्मामध्ये गेलो तर परधर्म भयावह. परधर्म किती भयावह आहे हे धर्मांतर केलेल्या लोकांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं आणि पाहायला मिळतं. आजही उदाहरणं अनेक आहेत. तर देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. जे आपल्याला कर्म दिलेलं आहे, जे आपलं विहित कर्म आहे ते आपण केलं पाहिजे. आणि शास्त्राच्या विरुद्ध जर कर्म असेल, निषिद्ध कर्म असेल तर त्याचा त्याग केला पाहिजे. आता भगवान या ठिकाणी समजावून सांगतात, उद्धवाच्या प्रश्नाचं उत्तर देतात. प्रश्न काय होता? स्वधर्माप्रमाणे मी कर्म करावं का सगळं सोडून द्यावं आणि मामेकम शरणम व्रज, की सगळं सोडून मला शरण ये. मग या दोन्ही गोष्टीपैकी मी काय करावं असं मी गोंधळून गेलो. भगवंत खूप छान उत्तर या ठिकाणी देतात. स एष जीवो विवर प्रसूती प्राणेन घोषेण गुहां प्रविष्ट. आता या ठिकाणी
आपल्या शरीरामध्ये असणारे जे चक्र आहेत, अष्टचक्र भेदानं जे ते सांगतात आपल्याला. प्रथम अनाहत नादरूप परावाणी मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो. आपण म्हणतो तम मूलाधारम स्थितोसे नित्यम, त्वम शक्तित्रयात्मक. त्या मूलाधाराच्या ठिकाणी परावाणीचा संचार असतो. मग मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये येतो. त्यामध्ये पश्चंती वाणीचा उच्चार होतो. पश्चंती वाणी दिली आणि नंतर तोच कंठस्थानी म्हणजे विशुद्ध चक्रामध्ये मध्यमा, परा पश्चंती मध्यमा, आणि मग येतो क्रमांक वैखरीचा. वैखरी म्हणजे आपण जे काय बोलतो ते सगळं वैखरी मुखाच्या द्वारे. त्यामुळे अशा, आणि मग वैखरीमध्ये आल्यानंतर मग त्याला त्या शब्दाने प्रगट होतो. आणि मग शब्द जसे ऱ्हस्व असतात, दीर्घ असतात, उदात्त स्वर असतात, ककारादी वर्ण आहे, म्हणजे क च त ट प हे सगळे वर्ण आहेत. या सगळ्यांचा उच्चार वैखरीद्वारे होतो. आणि मग ती वैखरी आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी, नामासाठी कशी घ्यावी. आणि या कलियुगामध्ये फक्त नाम हेच आपल्याला तारून नेणारं आहे. याशिवाय अनेक ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असतात, पण ते कलियुगाला धरून नाही. जरी होत असले तरी त्यातून मी प्राप्त होत नाही, असं पहिल्या श्लोकामध्ये भगवंतानी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. आता अजून एक शब्द या ठिकाणी येतो. यथा अनलहा खे नीलबंधू रुष्महा बलेन दारुण्य अभिमथ्यमानः. जसं आकाशामध्ये, आकाश निरभ्र आहे, कुठेही ढग नाहीत, विकार कुठलाही नाही. मग मध्येच वाऱ्याचे झुळूक येते. आमच्या लहानपणी जे आम्हाला पुस्तक होतं, मराठीतच असणारं पुस्तक होतं, की हवा वाहू लागली की त्याला वारा म्हणतात. हे पहिलं वाक्य त्या पुस्तकातलं. आणि मग म्हणतात, आणि मग तो वारा जो आहे त्यापासून जन्म कोणाचा होतो, तो अग्नीचा जन्म होतो. आणि अग्नी हा उष्णतेच्या रूपामध्ये असतो. म्हणजे मूळ आकाश म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याचं सगळ्या गोष्टी दिल्या. आता हे काय दिलं त्याने, उभारणी दिली. जग कसं निर्माण झालं तो क्रम दिला. आणि मग संवारणीचा म्हणजे उलट्या दिशेने. तसं म्हणतात की जोरावर, लाकडावर लाकूड जर आपण घासलं जोरावर, त्या ठिकाणी अग्नी ठिणगीच्या रूपामध्ये प्रगट होतो. आणि मग तीच ठिणगी हवीर द्रव्य मिळाल्यानंतर प्रज्वलित होते. आणि मग यज्ञकर्म सगळे होतात. आणि तसंच मी वाणीच्या रूपाने सर्व चराचराच्या ठिकाणी, सर्व जीवांच्या ठिकाणी व्यक्त होतो. गणपती अथर्वशीर्षामध्ये सुद्धा हीच गोष्ट दिलेली आहे. त्वं भूमिरापो नलो नीलो नलहा त्वं चत्वारी वाक्पदानी. चत्वारी वाक्पदानी म्हणजे परापश्चंती, मध्यमा आणि वैखरी या वाणीने मीच प्रगट होतो. आणि ते जे प्रगट होतं ते सुद्धा गणपतीचं तत्त्व आहे. आता गणपती अथर्वशीर्षामध्ये असल्यामुळे ते गणपतीचं तत्त्व आहे. शिवपुराण आपण वाचलं ते शंकराचं तत्त्व आहे. अनेक ग्रंथामध्ये अनेक वेळा त्या देवतेचं महत्त्व सांगण्यासाठी म्हणून ते सांगतात. याचा अर्थ याच देवाकडे तीच काही म्हणजे अथॉरिटी आहे आणि तो स्पेशलिस्ट आहे असं काही नाही. प्रत्येकजण तेवढाच तो योग्यतेचा आहे. पण आपण त्यामध्ये भेद करतो, तर अज्ञानामुळे हा भेद निर्माण होतो. गीतेमध्ये पुन्हा असा श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचे अन्न आपण सेवन करत असतो. भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य. दाताने चावून खाणारे. भोज्य म्हणजे जे फक्त आपण काय म्हणतो त्याला खाऊ शकतो. लेह्य म्हणजे पिऊ शकतो. आणि चोष्य म्हणजे ज्याचा रस काढून आपण पिऊ शकतो. म्हणजे ऊस आहे रस काढून पिण्यासारखा. अशा 4ही प्रकारचं अन्न. कारण अहम वैश्वानरो भूत्वा. वृकोदर हा भीमाचं नाव आहे. उदरामध्ये वृक म्हणजे तो सुद्धा अग्नी आहे. वृकोदर हा भीमकर्मा वृकोदर हा. गीतेमध्ये भीमाचं विशेषण म्हणून वृकोदर वापरलेलं आहे. म्हणजे तो अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा माणसाला भूक लागते, तहान लागते, ही सगळी लक्षणं आहेत. आणि मग त्याप्रमाणे पुढे सांगितलं, जसं बोलणे, कर्म करणे, चालणे, मलमूत्र विसर्जन आहे, वास घेणे, चव घेणे, ते सगळं जे आहे ते, किंवा एखाद्या गोष्टीचा संकल्प करणे. आणि मग संकल्प केल्यानंतर मग विकल्प तयार होतात बुद्धीमुळे. पण बुद्धी मग त्या ठिकाणी एक निश्चय करते, नाही आता गेलंच पाहिजे, मला पाऊस असला म्हणून काय झालं, छत्री घेईल, रेनकोट घेईल, पण मंदिरात जाईल असा एक निश्चय झाला. आणि मग तो ठिकाणी जातो. तसंच मग सगळ्या क्रिया, महत्त्व, सत्व, रज, तम, तिन्ही गुणांचे कार्य हे सगळं जे आहे ते सगळं मीच आहे. आता सगळं मीच आहे, सगळं मीच आहे असं भगवंत म्हणतात. जेव्हा आपलं वाचन कमी असतं तेव्हा मला सुद्धा असंच वाटायचं की भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतो हे मी आहे, ते मी आहे, ते मी आहे. मग आता हा स्वतः मी 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 म्हणतो आणि आपल्याला सांगतो
की मी आणि माझेपणा विसरले दयाचे अंतःकरण. मग आता हे कोणतं बरोबर आहे? असा जो प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तो आपल्या अज्ञानामुळे येतो. खरं ज्ञान झालं की मग हे प्रश्न गौण होतात. आणि मग तो म्हणतात, मी एकच अव्यक्त होतो आणि नंतर काळ आणि माया यांच्या साहाय्याने मी अनेक रूपामध्ये प्रकट झालो. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. आता या ठिकाणी एक छान उपमा दिलेली आहे. जमिनीत बी पेरल्यानंतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये तो प्रगट होतो. आता समर्थ आपल्याला सांगतात ते बी जे आहे ते फोडून पाहिलं की त्यामध्ये वृक्ष दिसत नाही. त्याची ती प्रक्रियाच व्हावी लागते. त्याला जमिनीमध्ये त्या बीला स्वतःला काय म्हणतो त्याला नष्ट करावं लागतं. आमच्या हैदराबादचे जे नारायण महाराजांचा मठ होता, आता जुन्या लोकांना सगळ्यांना माहीत असेल अनंतदास रामदासी, अनंतदास म्हटलं तर मग ते आमचे धाराशिवचे होतात. त्यामुळे अनंतराव रामदासी हे जे होते ते या ठिकाणी उर्दूच्या भाषेचा प्रभाव असल्यामुळे ते छानपैकी शेर सांगायचे की ते बी जे आहे ते स्वतः फना होत आहे. फना म्हणजे तो स्वतः नष्ट होतं आणि मग त्यामधून ते झाड जे आहे त्याचा उगम होतो. तसं कपड्यांमध्ये जसे धागेच असतात, ओत प्रोत. ओत म्हणजे उभं आडवं आणि प्रोत म्हणजे उभं आणि आडवं, असं ते रूप आणि ते कपडा तयार होतो. तसा या संसाररूपी वृक्षाची उपमा या ठिकाणी दिली आहे. जसं आपल्या 15व्या अध्यायामध्ये आहे तसंच या ठिकाणी पण दिलेलं आहे. द्वे अस्य बीजे शतमूलस्त्रीनादः पंचस्कंध पंचरसप्रसूतीही. आता एखादं झाड असेल, त्या झाडाच्या ठिकाणी काय काय असतं पहा. बी असतं सुरुवातीला, ते रोवल्यानंतर मग काही दिवसांनी ते अंकुरित होतं. खाली मुळ्या असतात, वर खोड निर्माण होतं, मग त्याला फांद्या येतात आणि मग त्यामध्ये रस निर्माण होतो आणि मग त्यावर हे सगळं छान तयार झालं की मग आयत्या पाहुण्यासारखे 2 पक्षी त्या ठिकाणी येऊन बसतात त्या फांद्यांवर. ते पक्षी म्हणजे एक जीवरूपी आहे आणि दुसरा ईश्वररूपी पक्षी आहे. नंतर त्या झाडाला साली असतात. त्या साली म्हणजे कफ, वात आणि पित्त म्हणजे आपल्या शरीराच्या दृष्टीने. आणि मग त्याला फळं लागतात. ते फळं म्हणजे आणि सुख आणि दुःखाची फळं आहे. आता दुःखाचं फळ हे कोणासाठी आहे? तर ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे. जे विषयी आहेत, विषयामध्ये रममाण झालं त्यांना ते दुःखच भोगावं लागतं. पण जे निर्विषय झाले, जे संन्यासी आहेत, ज्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला, ते मात्र सुखाचे फळं भोगतात. आणि म्हणून हे या ठिकाणी संसाररूपी वृक्षाचं उपनिषदातलं एक रूपक या ठिकाणी दिलं. त्या वृक्षाची 2 बीजं आहेत संसाररूपी वृक्षाची. त्याला शेकडो मुळ्या आहेत. 3 गुण म्हणजे त्याचे 3 खोड आहेत. एकच खोड नाही पण 3 खोड आहेत. त्यामध्ये 5 फांद्या आहेत. पंचमहाभूते या 5 फांद्या आहेत. 5 प्रकारचे रस त्या ठिकाणी निर्माण होतात. आता हे रस कुठून निर्माण होतात? जमिनीतले अन्नद्रव्य घेऊन पाणी आपण जे टाकतो, पावसाचं पाणी येतं. जमिनीमध्ये सुद्धा पुष्कळचे काय म्हणतात एलिमेंट्स असतात. ते सगळं ग्रहण करून त्या मुळाच्या रूपाने ते सगळं औषधासारखं की अन्नासारखं त्या झाडाला मिळतं आणि मग ते आपल्या बाबतीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि मग जीवाच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, असं हे 16. आता हे 16 म्हणजे हे 11 जे आहेत, 5 आणि 5 10 आणि 11 म्हणजे एकादशी. म्हणजे हे सगळं आपण भगवंताच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. भगवंताकडेच हे वळवलं पाहिजे. विषयांकडे वळत असेल तर त्याला निरोध केला पाहिजे, ते थांबवलं पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला ही 2 फळे जी आहेत, सुख आणि दुःख, हे प्राप्त होतात. आणि सुखाचं फळ पाहिजे असेल तर मग संन्यास म्हणजे विरक्ती, विवेक, ज्ञान, वैराग्य या सगळ्या गोष्टीची कास धरली पाहिजे. आणि मग पुढे सांगतात, विषय लोलूपग्रस्त आहे, जो विषयांमध्ये लोलूप आहे, जो बद्ध जीव आहे. 5व्या दशकामध्ये बद्ध, मोक्ष, साधक, सिद्ध असे 4 समास ग्रंथराज दासबोधामध्ये आहेत. ते खास करून आपण या ठिकाणी वाचावेत. आणि जो संन्यासी आहे, ज्यांनी या सगळ्यांचा त्याग केला आहे, म्हणजे सगळं आहे पण त्याचा त्याग करणं. जो गरीब आहे तो तर त्याग केलेलाच असतो, कारण त्याचा त्याग आपोआपच घडलेला असतो. त्याला खायला काहीच मिळत नसतं. पण ज्याला सगळं मिळतं तोसुद्धा जेव्हा त्याग करतो तेव्हा त्या त्यागाला विशेष महत्त्व आहे. कारण सगळं असताना, सगळं वैभव असताना ते वैभव सोडून जाणं हे साधारण जीवाला हे कधी होत नाही. त्याबद्दलचं वैराग्य त्याच्या ठिकाणी निर्माण होत नाही.
विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा हे सगळं सोडून तो संन्यास मार्गाने जातो आणि मग त्याला या संसाररूपी वृक्षाचं सुख जे आहे, सुखाची जी फळं आहेत ते प्राप्त होतात. आता हे सगळं जीवाला करायचं असेल तर ते काय आहे की हंसायम एकम बहुरूपम निज्जयी मायामयम वेद स वेद वेदम. आणि मग त्याला मायेच्या आश्रयाने, आता माया हे दोन्ही प्रकारचं काम करते. माया म्हणजे परवा मी जसं ऐकलं ते मला खूप छान वाटलं की कुलूप आहे, बंद आहे आणि एक किल्ली आहे. आता त्या किल्लीने ते कुलूप उघडतं आणि किल्ली नसेल तर आपल्याला ते कुलूप लावतासुद्धा येत नाही. म्हणजे एकाच किल्लीने ते कुलूप बंद होतं आणि ते उघडतंसुद्धा. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. ते किल्ली म्हणजे ते मन. ते मन हे माझे मीच करी, माझी या भजनी आस्था धरी. ते मन मी जे करी म्हणजे माझ्याच स्वरूपाशी ते तुम्ही एकत्र करा, ते स्वरूपामध्ये मिळवा आणि मग तुम्हाला मोक्ष हे जे सहजपणे प्राप्त होईल. आणि हे कोण सांगतं आपल्याला? ते आपल्याला आपले सद्गुरू सांगतात. काल जी गुरुपौर्णिमा साजरी झाली त्या गुरुपौर्णिमेचा हाच उद्देश आहे की त्यांचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाशी आपण एकरूप झाले पाहिजे. शिष्यस्तेहम स्वादिमाम प्राम प्रपन्नम. की मी तुझा शिष्य आहे आणि करिष्ये वचनं तव. असं जे अर्जुनाने सांगितलं तसं भगवंताने आपल्याला जे जे आपल्या वाट्याला दिलेलं आहे ते तेवढ्याच आनंदाने स्वीकारणं. कारण समर्थ आपल्याला सांगतात न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. मग सुख असो किंवा दुःख असो जे जे आपल्या वाट्याला आले ते सगळं आनंदाने स्वीकारणं यातच मला साधकाचं श्रेष्ठत्व आहे. आणि त्याबद्दलचं कुरबुर करणं, त्याबद्दलचा राग धरणं ते म्हणजे भगवंतावर अविश्वास दाखवणं आहे. भगवंत जे काही देत असेल तर ते सगळं साधकाच्या हिताचंच असतं. ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज म्हणतात प्रपंच कसा असावा? पोटापुरते पैसे असले समाधानाने आणि काय म्हणतात त्याला एखाद्या निष्ठेने किंवा एखाद्या चांगल्या पद्धतीने जगता यावं एवढा पैसा दिला तर तो भक्त संसारामध्ये यशस्वी होतो. पण जेव्हा भक्ताला भगवंत खूप पैसे देतो तेव्हा लक्षात घ्यावं की ती आपली परीक्षाच असते. म्हणजे एवढ्या साधन संपत्तीमध्ये सुद्धा याचा जो माझ्यावरचा विश्वास आहे तो ढळतो की नाही हे पाहायचं, हे भगवंताला पाहायचं असतं. आणि म्हणून तो आपल्याला अनेक प्रकारे अनेक सुखसोयी उपलब्ध करून देतो. पण त्या सगळ्या सुखसोयीमध्ये असतानासुद्धा जो माझं स्मरण करतो तोच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतं. म्हणून उद्धवानं सांगतात की एवं गुरु उपासना यैक भक्त्या विद्या कुठारेण शीतेन धीरः विवृश्च जीव शमय प्रमत्तः संपद्यतात्मानं अथ त्यज अस्त्रम. म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सद्गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू जर केलीस, सद्गुरूंची सेवा अनन्य भक्तीने तू केलीस तर एक ज्ञानाचे कुऱ्हाड तुला प्राप्त होईल. ते ज्ञान प्राप्त होईल. आणि ते ज्ञान कसं आहे की ऐक ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाचे आपण या नावं ज्ञान. मी देह आहे असा जो विचार करतो तो भगवंतापासून दूर जातो. पण माझा आत्मा, माझ्यामध्ये जो आत्मा आहे तो परमेश्वराचाच अंश आहे. आणि तो जसं त्या सोन्याचं 1 किलो सोनं असेल किंवा त्याचा एक तुकडा पण असेल त्यामध्ये गुणधर्म त्या मूळ सोन्याचेच असतात. तसं हा आत्मासुद्धा भगवंताचाच असल्यामुळे तोच भगवंत त्या आत्मरूपाने माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मला माझी सगळी इंद्रिय कामं करतात. असा एक दृढ विश्वास आपल्या ठिकाणी असला तर मग त्याच्या साक्षीने, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या कृपेने आणि त्याच्या निर्देशाने माझी सगळी कामं मी जर करीत असेल तर मी तो हमाल भारवाही. कारण जसं मला ज्या ठिकाणी नोकरी मिळाली ते पोते उचलायचे आणि तिकडे नेऊन टाकायचे हा आदेश झाला. मग ते पोते कशाचे आहेत काय नाही हे विचारणा न करता जशी आज्ञा झाली तसं काम करणं हे जसं त्या नोकराचं काम आहे तसं मी सुखाने प्रपंच केला पाहिजे. मग ते काम कसंही असो, निकृष्ट असो, चांगल्या दर्जाचं असो, भगवंताच्या जवळच असो, भगवंतापासून दूर असो, कसंही असलं तरी माझा भाव हाच पाहिजे की हे मला भगवंताने दिलेलं काम आहे.
मग मी शिक्षक असेल तर शिक्षकाचं काम, मी जर नेता असेल तर सगळ्यांचं नेतृत्वाचं काम, मग मी कोणाचा पालनकर्ता असेल तर पालनकर्त्याचं काम, हे सगळे जे कामं आहेत ती मी त्या एकाच भावनेने केली पाहिजे. आणि मग संसारामध्ये असणारं संसारी असोन युक्त तोच जाणावा संयुक्त अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा आहे. असा प्रकारे हा पूर्ण उपदेश या ठिकाणी उद्धवांना केलेला आहे. आणि आता पुढच्या म्हणजे आता उद्याच आहे आपल्याला 13व्या अध्यायामध्ये आता हंसरूपाने सनक इत्यादी ऋषींना केलेला उपदेश जो आहे ज्याला आपण हंसगीता असं म्हणतो, त्याचा विचार आपण आता उद्याच्या भागामध्ये करतो. आपले तुकाराम महाराजसुद्धा असं सांगतात आपल्याला, वेदांताचा अर्थ आम्हासीत ठावा इतरांनी व्हावा भारमाथा, खादल्याची गोडी देखिल्याचे नाही भार धन वाही मजुरीचे. अंधारात जरी गूळ खाल्ला तरी तो गोड लागतो, पण तो कसा लागतो हे सांगण्यासाठी वाणी पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतला की मग त्याचा आनंद काही द्विगुणित होतो. दुसऱ्याच्या सांगण्यामुळे तेवढं काही नसतं, पण स्वतः आनंद घेतला की जसा आपल्याला खरा आनंद होतो तसं ते स्वतः अनुभवलं पाहिजे. आणि नाहीतर मग पुन्हा ज्ञानाने भाषण देणारे, प्रवचन देणारे, कीर्तन करणारे खूप असतात, पण त्यांना तो अनुभव जर आला तर त्यांच्या बोलण्याचा प्रभाव आपल्याला सहजपणे दिसतो. आणि म्हणून संतांची वचनं जी आहेत ती वचनं जी आहेत ते वेदशास्त्र प्रमाण असणारी आहेत. आणि म्हणून त्यांच्यासारख्या वचनांवर विश्वास ठेवून, त्यांच्या ठिकाणी नम्रभाव ठेवून ते सांगतील ते त्या गोष्टी ग्रहण करणं हे साधकाचं लक्षण आहे. आणि ते केल्यानंतर भगवंताची प्राप्ती सहजपणे होते. आणि म्हणून इतर जी साधनं आहेत ती साधनं घरातल्या भिंती, दरवाजे वगैरे यासारखे आहेत, पण नामाचं साधन हे आहे ते घराच्या छपराप्रमाणे आहे. वर छत जे असतं घराचं, ते छत नसेल तर मग घर तुमचं किती किमती असो, घरामध्ये खूप सुखवस्तू असो, काही त्याचा उपयोग नाही. पाऊस पडल्यानंतर सगळ्या भिजणारच आहेत. पण वर छत असलं ते नामाचं छत, ते भगवंताच्या अनुसंधानाचं छत, ते भगवंताच्या काय म्हणू आपण ते अखंड कीर्तन जे आहे, अखंड स्मरण जे आहे त्याचं छत जे आहे ते आपल्या जीवावर जर असेल तर मग देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असा भाव दृढ असेल तर मग त्याला मी सहजपणे उद्धरून नेतो, असं भगवंत या ठिकाणी उद्धवांना सांगत आहेत. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. हा अध्याय तसा खूप लहान आहे, 24च त्यामध्ये श्लोक आहेत. पण आपण मुळामध्ये जर एकनाथी भागवत जर वाचलं, एकादश स्कंदावरील टीका वाचली तर त्यामध्ये जवळपास 100 श्लोकावर 1500-1800 सुद्धा ओव्या दिलेल्या आहेत. आता जे आपण एवढी सगळी उदाहरणं पाहिलेली आहेत त्या उदाहरणावर अनेक प्रकारचं स्पष्टीकरण त्याने दिलेलं आहे. आणि ते मुळामध्ये वाचावं आणि त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा, एवढंच मला या ठिकाणी सांगा असं वाटतं. आता उद्या आपण 13व्या अध्यायाकडे वळणार आहोत. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादश स्कंदे द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती म्हणा आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता.
आरती करीत भगवंता. गमते जण मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणाचाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, क्वचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.